महाराष्ट्र हादरला आहे एका स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञाच्या नावाखाली चालणाऱ्या कथित धार्मिक विधींच्या आड महिलांचे लैंगिक शोषण, कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय संपर्काचं जाळं उघड झालं आहे. मित्रहो, नाशिकचा कॅप्टन अशोक खरात आणि त्यांची कथित कारनामे आता राज्याच्या राजकारणापासून ते पोलीस तपासापर्यंत सगळीकडे चर्चिले जात आहेत. आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या भोंदूबाबाच्या सर्व कारनामे कोणकोणती आहेत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे यांचा मास्टरमाइंड कोण आहे तो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला सुरू करूया आजचा विषय. खरात कोण आहे? अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवत असे, कारण तो मर्चंट नेव्हीमध्ये काम केल्याचा दावा करत होता. नंतर त्याने अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या माध्यमातून स्वतःची आपली प्रतिमा तयार केली. तो लोकांना सांगत असे त्याच्या आयुष्यातील समस्या, ग्रहदोष हे सगळे तो दूर करत असे. त्यावर तोच उपाय करू शकत होता. मित्रहो, हे भांड कसं समोर आलं गडी? हे जाळं कसं समोर आलं? एका 28 वर्षाच्या महिलेने तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण बाहेर आले. तिने आरोप केला की 2022 ते 2025 दरम्यान तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार झाले. ही तक्रारच या प्रकरणातील पहिली मोठी कडी ठरली. आता अशोक खरात कोण आहे? तो आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वतःला सादर करत होता. लोकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली तो कथित धार्मिक विधी करत होता. मित्रहो, मात्र एका पीडित महिलेने धाडस करून तक्रार दिली आणि तिथूनच या प्रकरणाचं बिंग फुटलं. धक्कादायक खुलासे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला पोलिसांच्या हाती 58 व्हिडिओ लागले असं बऱ्याच सांगितण्यात आलं, पण एसआयटीने तपास केला आणि आकडा जवळजवळ 100 पेक्षाही अधिक व्हिडिओपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये कथित तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं शोषण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एसआयटी तपास करत आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक अर्थातच एसआयटी स्थापन केली आहे. छापेमारी करण्यात आली आणि दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी सापडण्यात आलेले आहेत 2 लॅपटॉप, 8 लाख रुपये रोख रक्कम, पिस्तूल आणि सोबतच जिवंत काडतुसे आणि कोट्यावधींच्या मालमत्तांची कागदपत्रे. आता राजकीय कनेक्शन सुद्धा आहेत बरं का, त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. या प्रकरणातील सर्वात मोठा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ अशोक खरात सोबत समोर येत आहेत. काही नेत्यांनी त्यांच्यासोबत पूजाविधी केल्याचेही दिसत आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत, हा भोंदूबाबा इतक्या वर्षांपासून मोकळेपणाने कसा फिरत होता बरं? दुसरी गोष्ट म्हणजे संपत्ती आणि जमीनचा व्यवहार. तपासात असे समोर आलेलं आहे की खरातने नाशिक, सिन्नर, शिर्डी या परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार केले होते. काही प्रकरणांमध्ये जमीन हडपल्याचेही आरोप होत आहेत. अंदाजे 200 कोटीपेक्षाही जास्त संपत्ती त्याच्याकडे असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता पुढे होणार काय? एसआयटी आता डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने या ठिकाणी तपास करत आहे. त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि त्याचबरोबर व्हिडिओ पुरावे तपासले जात आहेत. अजूनही अनेक पीडिता पुढे येण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. याचा मास्टरमाइंड कोण आहे? तर या प्रकरणात नीरज जाधव नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे हा फक्त एका व्यक्तीचा गुन्हा नसून एक संपूर्ण नेटवर्क कार्यरत असल्याचा तपासाचा अंदाज या ठिकाणी आहे. मित्रहो, काय धडा घ्यायचा बरं या घटनेतून? ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही, तर अंधश्रद्धा, भीती आणि आंधळ्या श्रद्धेचा फायदा घेणाऱ्या लोकांविरोधातील एक मोठा इशारा आहे. मित्रहो, देवावर श्रद्धा असावी, पण देवाच्या नावावर कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे हेच सर्वात मोठं पाप ठरू शकतं. नाशिकच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलं की भोंदूपणाच्या आड किती मोठे गुन्हे लपलेले असू शकतात. अशा प्रकारच्या घटनांबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि समाजाला जाग ठेवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.